नमस्कार, मी श्वेता. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत एकूण 6 मोठे निर्णय घेण्यात आले. अहिल्यानगर साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी 1234 कोटींची तरतूद. महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय. अमरावती पालिकेला क्रीडा संकुलासाठी 16,708 चौरस मीटर जागा. अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाबाबत निवेदन. अर्जांबाबत महत्त्वाचा निर्णय. भूमी अभिलेख विभागात आता भूकरमापक पदाऐवजी परिरक्षण भूमापक पद असणार. राज्यातील हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रुपे ऑन द गो एनसीएमसी या सक्षम स्मार्ट कार्ड योजनेचं लोकार्पण करण्यात आलं. या योजनेअंतर्गत प्रवाशांना एसटी बस प्रवासातील सवलतींचा लाभ अधिक सुलभतेने मिळणार आहे. प्रवास व्यवस्थापन अधिक डिजिटल आणि पारदर्शक होणार आहे. विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला तसंच विविध सवलतधारक प्रवाशांना आधार क्रमांकाशी संलग्न एनसीएमसी स्मार्ट कार्ड वितरित करण्यात येणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आलाय. ई-केवायसी दुरुस्तीसाठी 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. या योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेची अंतिम तारीख 31 मार्च 2026 होती. मात्र राज्यातील अवकाळी पावसाचं आणि गारपिटीचं संकट तसंच लाभार्थी महिलांकडून झालेली मागणी या सगळ्याचा विचार करून ही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलाय, अशी प्रतिक्रिया मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. हा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार घेण्यात आल्याचं देखील आदिती तटकरे म्हणाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 69व्या ऑल इंडिया पोलीस ड्युटी मीट 2025-26चा उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. पोलीस दल कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी अत्यंत सक्षमपणे पार पडत असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री फडणवीसांनी काढले. तसंच महाराष्ट्र पोलिसांकडे देशातील सर्वात मोठे आणि आधुनिक पोलीस दल म्हणून पाहिलं जातं. तसंच सायबर गुन्ह्यांची उकल करण्यात सुद्धा महाराष्ट्र पोलीस आघाडीवरती आहे, असं देखील मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. साइबर में देश की सबसे अच्छी साइबर लैब ये महाराष्ट्र ने तैयार की है. एआई के उपयोग करने वाले इंजिन्स ये महाराष्ट्र ने तैयार किए हैं और हम लोग ये मानते हैं कि इस प्रकार की कैपेबिलिटीज पूरे देश के साथ हम लोग निश्चित रूप से शेयर करेंगे, जिससे समूचे देश को फायदा होगा. शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या संचालक मंडळाची बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. सर्वसामान्यांना हक्काची घरं देताना एमएमआरडीए, एसआरए, म्हाडा, सिडको, मुंबई महानगरपालिका, ठाणे महापालिका यासारख्या शासकीय संस्थांच्या माध्यमातून रखडलेल्या प्रकल्पांना वेग द्यावा असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले. झोपडपट्टी भागातील लोकांच्या हाताला काम मिळावं, शासनाच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर महिलांसाठी लघु उद्योग प्रकल्प सुरू करण्याबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 150 दिवस ई गव्हर्नन्स सुधारणा आणि सेवाकर्मी कार्यक्रम पार पडला. पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ गजानन पाटील यांना सर्वोत्तम जिल्हा परिषद सीईओ म्हणून गौरवण्यात आलं. ही अभिमानास्पद बाब असल्याचं पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या. पुणे जिल्हा परिषदेकडून राबवण्यात येणारे उपक्रम हे इतरांसाठी देखील प्रेरणादायी असल्याचं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं. तसंच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त योगेश म्हसे, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनाही सन्मानित करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अर्धवार्षिक परिषद पार पडली. माओवादाविरुद्ध लढा दिलेल्या C60 जवानांना राज्य शासनामार्फत विशेष C60 पदक देणार, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नवी मुंबईत राबवलेल्या ब्लॉकचेन आधारित एव्हिडन्स मॅनेजमेंट सिस्टीम सारखी प्रणाली राज्यभर लागू केल्यास पुराव्यातील छेडछाड रोखता येईल. पुढील 6 महिन्यात सर्व पोलीस ठाण्यांमध्ये ही प्रणाली लागू करण्यात येईल, असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यावेळी मंत्री पंकज भोयर, मंत्री योगेश कदम यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.